नमस्कार. आपल्या सर्वांचं द डेली लाईफमध्ये स्वागत. खूप आनंदाची बातमी आहे. श्रीपूर येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉक्टर यशवंत कुलकर्णी यांना एक्सलन्स अवॉर्ड जाहीर झालेला आहे. साखर उद्योगातील उत्कृष्ट नेतृत्व, व्यवस्थापन कौशल्य आणि गुणवत्ता नियंत्रणासाठी दिला जाणारा हा इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड यावर्षी द शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया STAI यांच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येतो आणि हा डॉक्टर यशवंत कुलकर्णी साहेबांना जाहीर झालेला आहे. त्यांची एकंदरीत कार्यपद्धती पाहिली तर व्यवस्थापन आणि सर्वोत्कृष्ट नेतृत्व, व्यवस्थापन कौशल्य आणि गुणवत्ता नियंत्रण या सर्व गोष्टींची परीक्षण करून हा अवॉर्ड त्यांना जाहीर झालेला आहे. नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या बातमीवर बोलणार आहोत. द डेली लाईफमध्ये दत्ता नाईक नवरे यांचा एक लेख आहे, त्यावर आधारित ही चर्चा. विषय आहे डॉक्टर यशवंत कुलकर्णी. ते आहेत MD म्हणजे व्यवस्थापकीय संचालक. त्यांना एक मोठा पुरस्कार मिळालाय, इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड. डॉक्टर कुलकर्णी हे श्रीपूरच्या कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आहेत आणि त्यांच्या याच कामासाठी हा सन्मान आहे. आणि हा पुरस्कार दिलाय द शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडियाने, म्हणजे STAI. ही एक राष्ट्रीय स्तरावरची संस्था आहे. तर आज आपण जरा सविस्तर बघूया की या पुरस्काराचं नेमकं महत्त्व काय आहे आणि पांडुरंग कारखान्याच्या कोणत्या गोष्टींमुळे, म्हणजे कोणत्या कार्यपद्धतीमुळे त्यांना हा मिळालाय. तर सुरुवात करूया याच मुद्द्यावरून. डॉक्टर यशवंत कुलकर्णी, पांडुरंग सहकारी साखर कारखाना श्रीपूर, त्यांना हा अवॉर्ड मिळालाय. बरोबर. आणि तुम्ही म्हणालात तसं STI म्हणजे शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया ही संस्था खूप महत्वाची बरं का, कारण ती देशभरात साखर तंत्रज्ञान आणि उद्योगात जे काही गुणवत्ता, सुरक्षितता आणि नवीन कल्पना म्हणजे इनोव्हेशन याला प्रोत्साहन देते. हो. त्यामुळे या संस्थेकडून मिळालेला पुरस्कार हा आपोआपच राष्ट्रीय पातळीवरचा एक मोठा गौरव ठरतो. म्हणजे हे फक्त एका व्यक्तीचं नाही, तर त्या पूर्ण कारखान्याचं, तिथल्या मॅनेजमेंटचं आणि त्यांच्या एकूण क्वालिटीचं प्रतीक आहे असं म्हणायला हरकत नाही. हो. आणि लेखात पण तेच म्हटलंय की डॉक्टर कुलकर्णी यांचं नेतृत्व, त्यांचं व्यवस्थापन कौशल्य आणि क्वालिटी कंट्रोल हे तर आहेच, पण एक गोष्ट जरा जास्त ठळकपणे समोर आली आहे, ती म्हणजे कामगारांची सुरक्षितता. त्यासाठी ज्या विशेष उपाययोजना केल्या आहेत त्या महत्त्वाच्या ठरल्या आहेत. म्हणजे उत्पादनाचा प्रत्येक टप्पा, तिथे जागरूकता, मग वेळेवर ट्रेनिंग देणं आणि आधुनिक म्हणजे लेटेस्ट आणि सेफ मशिनरी वापरणं, या सगळ्यामुळे गेल्या काही वर्षात कारखान्यात मोठा अपघात झालेलाच नाहीये. अगदी ही गोष्ट खूपच महत्वाची आहे. कारण कसे बघा, साखर उद्योगात आपण पाहिलं तर अनेकदा प्रोडक्शन कॅपॅसिटी म्हणजे उत्पादन क्षमता आणि आर्थिक गोष्टींवर जास्त फोकस असतो. पण STI सारखी संस्था जी देशभरातल्या कारखान्यांचा अभ्यास करते, त्यांनी पांडुरंग कारखान्याचं हे सेफ्टी पॉलिसी आणि लीडरशिप याला सर्वोत्तम म्हटलंय. हे खरंच खूप मोठं आहे. बरोबर. आणि हे फक्त अपघात नाही झाले म्हणून नाहीये, तर तिथे एक सेफ्टी कल्चर म्हणजे सुरक्षितेची संस्कृती रुजलेली दिसतीये. अपघात टाळण्यापलीकडे जाऊन सुरक्षितेला रोजच्या कामाचा एक अविभाज्य भाग बनवणं, कदाचित हेच त्यांना जास्त महत्वाचं वाटलं असेल. तर मग या सगळ्याचा परिणाम काय झालाय? म्हणजे साहजिकच आहे, या पुरस्कारामुळे डॉक्टर यशवंत कुलकर्णी आणि पांडुरंग कारखाना दोघांचीही मान उंचावली आहे. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर लेखात पण तसा उल्लेख आहे की संचालक मंडळ, सगळे कर्मचारी, शेतकरी सभासद सगळ्यांमध्ये एकदम आनंदाचं वातावरण आहे. सोशल मीडियावर पण अभिनंदन वगैरे सुरू आहे म्हणे. हो ना. आणि हे चांगलं आहे, म्हणजे एक पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं, एक टीम स्पिरिट दिसतं यात. अगदी खरंय. थोडक्यात सांगायचं झालं तर हा जो इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड आहे ना, तो फक्त एका व्यक्तीच्या लीडरशिपचा सन्मान नाहीये. तो आहे कार्यक्षमतेचा, गुणवत्तेचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कामगार सुरक्षितेला जे प्राधान्य दिलंय ते एका पूर्ण दृष्टिकोनाचा गौरव आहे. म्हणून पांडुरंग कारखान्याने मिळवलेलं हे यश जास्त महत्वाचं ठरतं. ही फक्त एक ट्रॉफी नाहीये, तर एका उत्तम कार्यप्रणालीला मिळालेली राष्ट्रीय स्तरावरची पोचपावती आहे, नाही का? अगदी बरोबर. तर आजच्या चर्चेतून एक विचार मनात येतोय की सुरक्षितता आणि आधुनिक पद्धती यामुळे ही जी राष्ट्रीय ओळख मिळाली आहे, हे सगळं बघता भविष्यात पांडुरंगसारखे कारखाने किंवा इतरही कारखाने उत्पादन आणि कर्मचाऱ्यांचं हित या दोन्हीमध्ये अजून चांगलं संतुलन साधण्यासाठी आणखी काय काय नवीन गोष्टी करू शकतील.
म्हणजे अजून काय नवनवीन उपक्रम राबवता येतील, हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरं तर. अशाच अनेक आनंदी आपल्या दैनंदिन जीवनातील बातम्यांसाठी द डेली लाईफ या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ फॉरवर्ड करा. धन्यवाद.